चार क्रमागत पूर्णांक विषम संख्यांची बेरीज 136 आहे, तर त्या संख्या शोधा. आपल्याला असं विचारलंय की चार क्रमागत पूर्णांक विषम संख्यांची बेरीज 136 आहे, तर त्या संख्या कोणत्या? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण क्रमागत पूर्णांक विषम संख्या म्हणजे काय ते पाहू आणि हेही पाहू की या उदाहरणाला बीजगणिताच्या भाषेत कसं मांडता येईल. असं समजा की सुरुवातीला 7 ही संख्या विषम संख्या घेतली आपण. 7 ही संख्या विषम पूर्णांक संख्या आहे. मग या 7च्या नंतरची येणारी क्रमागत 7 नंतर लगेचच येणारी दुसरी संख्या आहे 8. त्यानंतर आहे संख्या 9, त्यानंतर येणारी 10, त्यानंतर येणारी संख्या 11. या पद्धतीनं 7च्या नंतर क्रमानं येणाऱ्या संख्या. परंतु आपल्याला असं विचारलंय की या सर्व संख्या क्रमागत विषम पूर्णांक संख्या आहेत. क्रमागत म्हणजे पहिल्यानंतर लगेचच दुसरी येणारी पूर्णांक संख्या, परंतु ती विषम असली पाहिजे. मग 7 ही संख्या विषम आहे. 8चा विचार केला तर 8 ही संख्या सम आहे, म्हणजे 8 ही संख्या येणार नाही. त्यानंतर 9 संख्याचा विचार केला तर 9 संख्या विषम आहे, 9 घेता येईल. त्यानंतर 10 ही संख्या ही समसंख्या आहे, 10 घेता येणार नाही. त्यानंतरची संख्या आहे 11, 11 घेता येईल. या पद्धतीनं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की पहिली विषम संख्या 7 आहे, त्यानंतर क्रमागत येणारी विषम संख्या 9 आहे, त्यानंतर येईल 11 आणि त्यानंतर येईल 13. या पद्धतीनं आपण 4 क्रमागत पूर्णांक विषम संख्या आपण पाहिली. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर हे असणार नाही. आपण क्रमागत पूर्णांक विषम संख्या कशाला म्हणायचं आहे याविषयी इथं माहिती घेतली आहे. या वर लिहिलेल्या 7, 8, 9, 10 आणि 11 या क्रमागत संख्या आहेत, क्रमागत पूर्णांक संख्या आहेत. परंतु खाली लिहिलेल्या या 7, 9, 11, 13 या क्रमागत पूर्णांक विषम संख्या आहेत. आपल्याला हे विचारलंय की 4 क्रमागत विषम संख्या अशा आहेत की त्यांची बेरीज 136 आहे. ज्या 4 क्रमागत विषम संख्या आहेत तर त्या विषम संख्यांची बेरीज 136 आहे. चला तर मग पहिली विषम संख्या x मानू. आपल्याला ज्या 4 क्रमागत पूर्णांक विषम संख्या मिळवायच्या आहेत त्यातली पहिली विषम संख्या x मानू. पहिली क्रमागत विषम संख्या आपण x मानली. आता सुरुवातीची ही असल्यामुळं ती सर्वात लहान असणारी विषम संख्या आहे. x ही संख्या पहिली विषम संख्या आहे, म्हणजे ही सर्व संख्यापेक्षा लहान असेल. आता आपण इथं विचार केला 7 नंतर येणारी विषम संख्या 9 आहे. हे 9 मिळण्यासाठी 7 मध्ये आपल्याला 2 मिळवावे लागले. त्यानंतर 9 नंतर येणारी संख्या 11 आहे. हे 11 मिळविण्यासाठी या 9 मध्ये आपल्याला 2 मिळवावे लागले आणि 11 नंतर येणारी संख्या 13, तर 13 मिळण्यासाठी आपल्याला या 11 मध्ये 2 मिळवावे लागले. लक्षात येते की नाही? मग पहिली विषम संख्या किंवा सर्वात लहान विषम संख्या जर x असेल तर x नंतर येणारी संख्या ही कोणती असेल? जसं इथं 7 मध्ये 2 मिळवून पुढची संख्या मिळाली क्रमागत असणारी, तसं x नंतर येणारी क्रमागत संख्या मिळण्यासाठी आपल्याला या x मध्ये 2 मिळवावे लागतील. म्हणजे जर सर्वात लहान संख्या x असेल तर पहिली संख्या x येईल. दुसरी संख्या मिळवण्यासाठी आपण या 7 मध्ये 2 मिळवले होते,
तसं या x मध्ये 2 मिळवावे लागतील. म्हणजे x मध्ये जर 2 मिळविले तर काय येणार आहे? x अधिक 2. x मध्ये 2 मिळविले. दुसरी संख्या मिळाली. तिसरी संख्या मिळवायची असेल तर यामध्ये परत 2 मिळवावे लागतील. मग x अधिक 2 या संख्येत जर 2 मिळविले तर x अधिक 4 येतील. x अधिक 2 अधिक 2 म्हणजे x अधिक 4. आणि या पुढची चौथी क्रमवार विषम संख्या मिळवण्यासाठी या x अधिक 4 मध्ये परत 2 मिळवावे लागतील. म्हणजे x अधिक 4 अधिक 2 म्हणजे होतील x अधिक 6. ज्या उदाहरणामध्ये 4 संख्या सांगितल्या होत्या त्या 4 संख्या आपण इथे मिळविल्या. पहिली संख्या x, दुसरी x अधिक 2, तिसरी x अधिक 4 आणि चौथी x अधिक 6. आता आपण उदाहरणामध्ये दिलेली जी कंडिशन आहे, अट आहे की या 4 पूर्णांक संख्यांची बेरीज 136 आहे. 4 क्रमागत पूर्णांक विषम संख्यांची बेरीज 136 आहे. आणि मग ही बेरीज 136 आहे तर या 4 संख्या आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. आता आपण यांना बेरजेच्या रूपात मांडू. म्हणजे x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 बरोबर 136. कारण या 4 संख्यांची बेरीज 136 संख्या. ही राशी सोडवायची, हे समीकरण सोडवायचं आहे. यामध्ये पहा बरं, 1x 2x 3x 4x एकूण या डाव्या बाजूला समीकरणाच्या एकूण 1x 2x 3x आणि 4x आलेले आहेत. म्हणून हे 4x इथं मांडू. पुढं हे 2 अधिक 4 6, 6 अधिक 6 येणार आहेत 12 बरोबर 136. आपल्याला काय करायचं आहे की या समीकरणामधून x या चलाची किंमत मिळवायची आहे, पहिली संख्या मिळवायची आहे. मग एकदा का पहिली संख्या मिळाली की नंतरच्या संख्या मिळणार आहेत. हे करण्यासाठी या समीकरण x ची किंमत मिळविण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 12 आपल्याला घालवावे लागतील. आता हे इथून 12 काढायचे म्हणजे या समीकरणाच्या उजव्या बाजूमधून सुद्धा 12 वजा करावे लागतील. म्हणजे ते समीकरण बॅलन्स राहील, समतोल राहील. हे वजा 12 घालवायच्यात. अगदी त्याच पद्धतीनं समीकरण संतुलित होईल म्हणून दोन्ही बाजूतून 12 घालवायचे. मग आता 4x अधिक 12 वजा 12 हे 12 वजा 12 शून्य येतील. आणि 136 मधून 12 वजा झाले तर 6 पैकी 2 वजा झाले तर येतील 4, 3 पैकी 1 वजा झाला तर राहतील 2 आणि 1 येईल. इथं 4x शिल्लक राहते. म्हणजे मिळतं आपल्याला 4x बरोबर 124. आता 4x ची किंमत 124 आहे. आपल्याला एका x ची किंमत शोधायची आहे. म्हणजे या विचारलेल्या प्रश्नातील पहिली संख्या शोधायची आहे. म्हणून आपण आता x ची किंमत मिळविण्यासाठी या 4x ला 4 न भाग देऊ. मग इथं 4 न भाग दिला, याही बाजूला 4 न भाग देऊ. आता 4 न भाग दिल्यानंतर मग येईल पहा की 4 एके 4 आणि 4 एके 4, 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. ज्यावेळी आपण 4x ला 4 न भाग दिला आणि 124 ला 4 न भाग दिला तर 4 एके 4, 4 एके 4 म्हणजे शिल्लक राहिले x बरोबर. इथं 124 ला 4 न भाग दिला तर आले 31. म्हणजे आपण x ही उदाहरणात विचारलेली सर्वात लहान विषम संख्या होती. म्हणून सुरुवातीची संख्या जी मिळाली ती मिळाली आहे 31. आता 31 ही संख्या विषम आहे म्हणून पहिली संख्या मिळाली आपल्याला 31. दुसरी संख्या मिळवायची याच्यानंतरची, ही आपण मिळवली होती पहिल्या संख्येत 2 मिळवून. म्हणजे 31 मध्ये 2 मिळविले तर दुसरी संख्या मिळेल 33. तिसरी संख्या मिळविण्यासाठी आपण परत
या दुसऱ्या संख्येमध्ये 2 मिळवले होते, म्हणजे तिसरी संख्या येईल 35 आणि चौथी संख्या मिळविण्यासाठी या तिसऱ्या संख्येत 2 मिळविले होते, म्हणजे 35 मध्ये 2 मिळवले तर ती संख्या येईल 37. अशा रीतीनं या 31, 33, 35 आणि 37 या 4 क्रमागत असणाऱ्या पूर्णांक विषम संख्या आहेत आणि यांची बेरीज ही 136 येते. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं मिळवलं की त्या संख्या कोणत्या आहेत, तर त्या संख्या आहेत 31, 33, 35 आणि 37. 31, 33, 35 आणि 37 या 4 संख्यांची बेरीज ही केली असता 136 मिळेल.